सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझी उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाल्यानंतर माननीय प्रकाश आंबेडकर यांनी माझ्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला, समर्थन दिलं आणि त्यानंतर आम्हीही त्यांच्या उमेदवारीला अकोल्यातील त्यांच्या उमेदवार पाठिंबा दिला, जाहीर समर्थन दिलं। सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिल्या की आंबेडकर साहेब कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी निवडून येणं अतिशय आवश्यक आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, विचाराचे वारसदार आहेत, त्यांचे रक्ताचे वारसदार आहेत आणि त्यांना निवडून आणणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला। त्यांची निवडणूक संपल्यानंतर त्या ठिकाणी धक्कादायक बातमी अशी आली की त्यांनी आता सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार साहेब त्यांच्या सुकन्या सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिला। तिथं आमच्या ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी माळी समाजाचा उमेदवार असतानासुद्धा त्याचा पाठिंबा तिथे काढून घेतला आणि पवारसाहेबांच्या कन्या त्यांना पाठिंबा जाहीर केला। त्याचप्रमाणे इथं सांगलीमध्ये 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंत पाटील यांचे नातू माझा पाठिंबा काढून त्या ठिकाणी त्यांच्या नातवांना त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला। माझी अशी माहिती आहे की आधी त्यांना निवडून आणण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे आणि त्यासाठी त्यांच्या प्रचारासाठी ते मुंबईत सांगलीमध्ये येणार आहे अशी बातमी आम्हाला कळत आहे। या त्यांच्या भूमिकेवरती संबंध महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीतील आणि मागासवर्गीय चळवळी अनेक कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत की अशा प्रकारे प्रतीक पाटील एक धनदांडगे एक व्यक्तिमत्व पाटील समाजातील ते आंबेडकरांना भेटतात काय आणि एका तासात असं काय घडतं की त्यांना पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावरती येते। आणि त्याचप्रमाणे पवारसाहेबांच्या धनदांडग्या माणसाच्या कन्या ज्या आहेत त्या कशा वंचित असू शकतात, विशाल पाटील हे वंचित कशा असू शकतात? मग वंचितांचा पक्ष जो आहे तो वंचितांसाठी आहे की या धनदांडग्यांसाठी आहे असा प्रश्न अनेक कार्यकर्ते मला विचारत आहेत। या संबंध व्हॉट्सअपवरती सोशल मीडियापासून कालपासून हा विषय सुरू आहे। मी सगळ्यांना विनंती केली वा हे प्रश्न जे आहेत याची उत्तरं आपण माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना तुम्ही विचारा, त्यांनाच ते सांगू शकतील की त्यांना अशी काय अडचण निर्माण झाली की एका ओबीसी नेत्याचा पाठिंबा काढून या मागासवर्गीय चळवळीतल्या एका नेत्याचा पाठिंबा काढून धनदांडग्या पाटील समाजाच्या नेत्यांना त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आली। कदाचित त्यांची वैयक्तिक अडचण असू शकेल पण अजूनही वेळ गेलेली नाही। अजूनही आमची त्यांना विनंती आहे की ही चळवळ जी आहे या महाराष्ट्रातली ही चळवळ जी आहे ही ओबीसी असेल मागासवर्गीय असेल एसटी ही सगळी चळवळ जी आहे ह्या सगळ्यांनी मिळून ही चळवळ एकत्र चालवली तर ही चळवळ मात्र महाराष्ट्रात चालू शकेल। नाहीतर हे धनदांडगे जे आहेत हे आपल्या चळवळीचे लचके तोडल्याशिवाय आपल्यामध्ये विभाजन केल्याशिवाय हे स्वस्थ बसणार नाहीत। म्हणून चळवळीसाठी या मागासवर्गीय चळवळीसाठी सगळ्या ओबीसी जनता भटकेमुक्त जनता आपल्याकडून अजूनही अपेक्षा करते की आपण घेतला निर्णय जो आहे तो या ठिकाणी आपण निर्णय फिरवाल आणि हे जे आमची उमेदवारी जी आहे या ठिकाणी सांगलीमध्ये ही वंचितांची उमेदवारी आहे आणि त्याला पाठिंबा आपण द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे नातू बाबासाहेब विचारांचे वारसदार बाबासाहेबांच्या रक्ताचे वारसदार माननीय आनंदराज आंबेडकर हे मात्र आता यावेळी आमच्या मदतीला धावून आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा जो आहे तो पाठिंबा या ठिकाणी देण्याचं पत्र त्यांनी या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी भटकेमुक्त आणि मागासवर्गीयांच्या वतीनं मी माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांची जी रिपब्लिकन सेना आहे त्या पक्षाचं आणि आनंदराज आंबेडकर साहेबांचं मी मनपूर्वक त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की अगदी लढाईच्या वेळी ही त्यांची मदत जी आहे ती फार या चळवळीला फार मोठं योगदान त्या ठिकाणी देऊन जाणार आहे। आणि इथून पुढं रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेना आणि आमचा ओबीसी बहुजन पार्टी हे दोन्ही आहे या ठिकाणी आता हातात हात घेऊन खांद्याला खांदा लावून या ठिकाणी भविष्यात या महाराष्ट्रातील या मागासवर्गीय चळवळ असेल ओबीसी चळवळ असेल भटके अमुक्तांची चळवळ असेल 12 बडोतेदारांची चळवळ असेल ह्या चळवळी ज्या आहेत ह्या पुढच्या भविष्यातल्या होणाऱ्या निवडणुका असतील या मागासवर्गीयांना सत्तेमध्ये जाण्याचं स्वप्न जे आहे ते आम्ही पूर्ण करण्यासाठी आनंदराज आंबेडकरांच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभा राहू। आणि भविष्यामध्ये ठीक आहे प्रकाश आंबेडकरांची काही अडचण झाली असेल पण आनंदराज आंबेडकर साहेबांना यांची काय अडचण नाही, त्यामुळं त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। मी तमाम महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटकेमुक्त आणि या मागासवर्गीय जनतेला आवाहन करतो की आनंदराज आंबेडकर एक निर्भीड व्यक्तिमत्व आहे आणि कुठल्याही
दबावाला बळी न पडता त्यांनी आज या ठिकाणी माझ्या उमेदवार पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी भविष्यामध्ये त्यांच्यासोबत आपण यापुढची चळवळ चालवण्यासाठी त्यांच्यासोबत राहावं अशी आपल्या सर्वांना मी आवाहन करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.